नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। पावसाळ्यापूर्वी नाले सफाईची कामे वेळेत पूर्ण करा, नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवरती कारवाई करण्याचे स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांचे निर्देश। तर वेरूळ येथील शिक्षक बोरसे मृत्यू प्रकरणातील पोलीस उपनिरीक्षकांचे अखेर निलंबन, अधीक्षकांच्या भूमिकेवरती अंबादास दानवेंची शंका। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर शहरातील मोती कारंजा, गांधीनगर, औषधी भवन, दुलादुलन चौक, संभाजी पेठ, नाथ मार्केट आणि सेना भवन परिसरातील नालेसफाई कामांची स्थायी समिती सभापती अनिल मकरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली। प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या नालेसफाई कामाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत। पाहणी दरम्यान नालेसफाईचे सुमारे 50% काम पूर्ण झालं असून उर्वरित 50% काम अद्याप बाकी असल्याचं निदर्शनास आलं। पावसाळ्यापूर्वी सर्व नालेसफाईची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। तसेच नाल्यांमध्ये कचरा टाकणारे व सांडपाणी सोडणाऱ्या नागरिकांवरती कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले। मोती कारंजा, गांधीनगर, औषधी भवन आणि नाथ मार्केट परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचंही सांगण्यात आलं असून त्याद्वारे नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवरती लक्ष ठेवण्यात येणार आहे। पावसाळ्यात पाणी तुंबणं, नागरिकांना होणारा त्रास आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नालेसफाईची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश यावेळी देण्यात आले। तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी नाल्यांवरती जाळ्या बसवणं, नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करणं आणि पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आदेश यावेळी देण्यात आले। उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, कार्यकारी अभियंता अनिल तनपुरे, उपअभियंता आरती नवगिरे, सहाय्यक आयुक्त रमेश मोरे आदींची उपस्थिती होती। शहरात स्वच्छता, सुशोभीकरण राखण्यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष प्रयत्न सुरू असून नागरिकांनीही स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं। आज संभाजीनगर शहरातले नाले सफाईला पाहणी केली। पाहणी करताना दिसत आलं की 3 वेळेस जाऊन आलंय, आता तिसरा माझी वेळ आहे। त्यांना 8 दिवसाचा वेळ दिलेला आहे। अजून मी समाधानी नाही आहे। 50% सफाई झालेली आहे, 50% तिथंच कचरा पडलेला आहे। त्यांना आदेश दिले, तुम्ही 1 आठवडा साफ नाही केलं तर मग तुमच्यावर काहीतरी कारवाई होईल। त्यांनी 3-4 दिवसाचा वेळ मागितलेला आहे, नाही केलं त्यांच्यावर कारवाई केली। म्हणजे अधिकारी प्रशासनाचा पदाधिकाऱ्यांचं ऐकत नसल्याचा आरोप आपण करणार आहेत का? म्हणजे नाही, असं काही नाही आहे, असं काही नाही आहे। काय ते साफ करू लागले लोक, परत आणून टाकू लागले। साफ केलं की परत येऊ लागले। यासाठी आता आम्ही तिथं नवीन 3 पार्टिशन टाकणार आहे। एक मोती कारंजाला लावणार आहे, एक गांधीनगरला लावणार आहे और एक नाथ मार्केटला लावणार आहे। 3 जागी पार्टिशन नवीन लावणार आहे। पण त्या पार्टिशनमुळे तिथली घाण तिथंच थांबेल। औषधी भवनची एकदम औषधी भवनचा खालचा साफ झालेला आहे म्हणून त्यासाठी घाण तिथं थांबते, कचरा। त्याच्यानंतर नाथ मार्केट आहे, सेना भवन आहे, तिथल्या खालची सगळी साफसफाई झालेली नाही आहे। त्यांना आपण 2 दिवसाचा नोटीस दिलेली आहे। 2 दिवसात नाही साफ झालं तर मग त्यांच्यावर कारवाई करू आपण। सगळं नाल्यात सोडलेलं आहे, त्यांना कारवाई करायचे आदेश दिले आपण। 3 दिवसात त्यांनी कारवाई नाही केली तर मग त्यांच्यावर फाईन करायला सांगितलं। मान्सून पावसाचं आगमन झालं नाही, मग असं म्हणता येईल का की पाऊस जर आला असता तर पावसाने स्वच्छ झाले असते नाले दरवर्षी? असं होणार नाही आहे। बघा, 25 वर्षात जे झालं नाही, संभाजीनगरचे A to Z नाल्याची मी पाहणी केलेली आहे। त्याच्यामध्ये की 50% झालेलं आहे, कधी न होणारा काम होऊ लागलं आहे। असं नाही की नाही झालं। 25 वर्षात काय होतं, तिथलं काढायचं तिथंच लावायचं, तिथलं काढायचं तिथंच लावायचं। आता एक नाल्यावर 25, 33 ट्रॅक्टर चालू आहे, तरी बी ते घाण निघत नाही का? तर 25 वर्षाची घाण आहे ती।
निघायला वेळ लागेल ना त्याला. ठीक आहे, कसं आहे, अधिकाऱ्याला पण वॉर्निंग दिली, नाही झालं तर मग तुमच्यावर कारवाई होईल. तुम्ही मग मला सांगायचं नाही, मग मी स्टँडिंगमध्ये निर्णय घेईल. तुमच्यावर कारवाई झाली तर मला सांगायचं नाही. तर त्यांना एक 8 दिवसाचा वेळ दिला आपण. 8 दिवसात नाही झालं तर मग त्यांच्यावर कारवाई करणार. मी सोडणार कोणाला नाही. काम पाहिजे मला. जनतेने मला निवडून दिलं आहे. संभाजीनगरचा विकास करायचा आहे. विकास करायचा, नाले सफाई व्हायलाच पाहिजे. ते कधी नाही झाले 25 वर्षात, आता होणार आहे ते. बरं, नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना विनंती करणार, जे नाल्यामध्ये तुम्ही पाणी सोडलेलं आहे ते कनेक्शन करून घ्यावे. न केल्यास तुमच्यावर कारवाई करील, दंड होईल. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सुखना नदीवरील अतिक्रमण हटवल्यानंतर आता खाम नदीवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात यावी असे निर्देश स्थायी समिती सभापती अनिल मकरे यांनी प्रशासनाला दिले असून नदीपात्रातील अतिक्रमण काढणार असल्याचा इशारा त्यांनी एडीएन सोबत बोलताना दिला आहे. पूर्ण सुखना नदीवरचे अतिक्रमण काढलेले आणि 24 तासात काढलेले. तिथं व्हिजिट दिली मी, तिथे आदेश दिले, ते झालेले आहे. काही भागात राहिलेले आहे. बिलाल कॉलनी आहे वगैरे वगैरे आहे. त्यांना मी आवाहन करतो, तुम्ही जे अतिक्रमण असेल ते काढून घ्या. मग पाऊस आला आणि तुफान आला तर वाहून गेले तर आम्ही त्याची जिम्मेदारी नाही घेणार. खाम नदीवरच्या काठावरच्या हो, खाम नदीवरचं काढावंच लागेल. सगळ्यांनी काढले, तुम्ही काढा ना. तर बिलाल कॉलनीमध्ये आता पाऊस आला तर रस्ता बंद होत जातो. तिकडं तर काढायलाच पाहिजे ना. प्रशासनाला मी आदेश देतो की ते जाऊन सर्वे करून त्याच्यावर कारवाई करायला. आता मोठमोठे जे नाले त्याला आता कॅमेरे लावणार आहे 2 दिवसात. कॅमेरा लावल्यानंतर आम्हाला माहीत पडेल कोण कचरा टाकतो, कचरा वाहून येतो. हे दिसायलासाठी आपण कॅमेरे लावले. आता आणि असे कोणते महत्त्वाचे नाले आहेत? आहे ना, मोती कारंजाला लावणार आपण, गांधीनगरला लावणार आहे, आणि तिसरा आहे तर इथं लावणार आहे. नाही औषधी बोलला. आणि चौथा इथं लावणार आहे आपण, जनता बाजार, नाथ मार्केट. म्हणजे प्रशासन कडी नजर राहणार आहे आता कचरा फेकणाऱ्या किंवा नाल्यामध्ये जे काय चाललं खरं माहीत पडेल ना. ते सांगतात आम्ही उचललं पण परत आले. तर एक कॅमेरा लागल्यानंतर सगळं आम्हाला दिसेल ना. दूध का दूध, पाणी का पाणी हो जाएगा. खरं कोण आहे, खोटं कोण आहे दिसेल ना ते कॅमेरा लागल्यानंतर. आणि सगळ्यांना दिसेल महापालिकेत काय चाललं म्हणून. मला एकट्याला नाही, ते सगळ्यांना दिसणार ना. वेरूळीतील प्राध्यापक बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणातील पोलीस उपनिरीक्षकाचे अखेर निलंबन करण्यात आले असून त्यांना गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेलं नाहीये. त्यांची चौकशी केली जात आहे. त्यामुळे अधीक्षकांच्या भूमिकेवरती शंका निर्माण होत असल्याचं प्रतिपादन आमदार अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. तब्बल 1 आठवडा कारवाईला लागलेला आहे. उडालेलं राज्य म्हणतो, देवेंद्रजी फडणवीस गृहमंत्री आहे आणि त्यांच्या खात्याचा कारभार कशा पद्धतीनं चालू आहे. एक PSI विदाउट युनिफॉर्म रात्री बेरात्री जातो काय, सोबत 302 आरोपी वाळू तस्कर घेऊन जातो काय, आणि याच्यावर गुन्हा दाखवायला 6 दिवस पोलिसांना लागलेले. सर्वसामान्य माणसाचा जीव स्वस्थ झालेला. या लोकांनी एका शिक्षकाचा बळी घेतलेला आहे. मला असं वाटतं यांच्यावर 302 दाखल करावं लागेल. ज्या लोकांचा जामीन झालेला आहे त्यांचा रद्द करण्यासाठी पोलिसांनी कोर्टात गेलं पाहिजे. या सगळ्या लोकांना 302 मध्ये जेलमध्ये टाकलं पाहिजे. नाही, मी स्वतः लेखी तक्रार केलेली आहे. जे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आहेत आणि SP आहेत, तेव्हा मी अनेक केसेस बघतो. आठवड्यातून दररोज मला डीनकडे जातो, मी SP कडे जात असतो, पोस्टमार्टम रिपोर्टला जातो, पोस्टमार्टम रूममध्ये कित्येक वेळ जातो आम्ही. सगळे डॉक्टर आमच्या ओळखीचे चांगले डॉक्टर्स आहेत तिथले, पोस्टमार्टम करणारे, एकदम छान आहे, काही इश्यू नाही त्याच्यात. पण असं SP डायरेक्ट डीनकडे किंवा डीन डायरेक्ट SP कडे असं कधी होत नाही. एखादा तपास अधिकारी चर्चा करू शकतो डीनशी. डीनकडे तर जायचं कामच नाही या विषयामध्ये खरं सांगायचं तर. तरी डीन आणि SP ची भेट ही संशय निर्माण करणारी आहे. हे मी वारंवार मांडलेलं आहे. मी लिखित स्वरूपात पत्र लिहिलेलं आहे आणि येणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा तर मी मांडणार आहे. मी घेणार हा मुद्दा, मी सोडणार नाही. कारण हे सगळं शंका निर्माण करणारं आहे. या शिक्षक जो सुरेश बोरसे याच्यावर अन्याय करणार आहे, एवढं तर क्लिअर सांगतो. वेरूळ शिक्षक बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकांनी एक अंमलदार यांना निलंबित करून त्यांची
खात्याअंतर्गत चौकशी करण्यात येत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी दिली आहे. सदर प्रकरणी संबंधित पोलिसांना आरोपी करण्याची मागणी मयत शिक्षकाच्या नातेवाईकांनी केली होती, मात्र तसं दिसून आलेलं नाहीये. 10 तारखेच्या रात्री वेरूळ या ठिकाणचे शिक्षक सुरेश बोरसे यांचा एका दुर्दैवी मृत्यू झालेला होता. त्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन खुलताबाद या ठिकाणी CR नंबर 249/2026 कलम 106(1) 131 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल झाल्याच्या तात्काळ त्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्याकडे वर्ग करण्यात आला. LCBने पुढे त्याच्यामध्ये तपास केलेला आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये वैजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे आणि पोलीस कॉन्स्टेबल बनगे यांची प्राथमिक चौकशी आदेशित करण्यात आलेली होती. प्राथमिक चौकशीचा रिपोर्ट प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगानं पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे आणि पोलीस कॉन्स्टेबल बनगे यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. त्यांची विभागीय चौकशी सुद्धा चालू करण्यात आलेली आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत जो 23 जणांचे स्टेटमेंट घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये नातेवाईक आहेत, शेजारी आहेत, त्यांना प्रथम ज्यांनी तपासलं ते डॉक्टर आहेत. या 23 जणांच्या स्टेटमेंटवरून त्याचबरोबर त्याच्यामध्ये PM रिपोर्ट सुद्धा प्राप्त करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंतचा जो तपास झालेला आहे त्या तपासाच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे यांचा या गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झाल्यामुळं काल रात्री त्यांना गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत एकूण 6 खासगी इसम आणि 1 PSI असे 7 लोकांना याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. तसेच गुन्ह्याच्या तपासामध्ये ज्या फॅक्ट्स समोर आल्या त्या अनुषंगाने BNSचे कलम 127(2), कलम 190 आणि कलम 198 याप्रमाणे वाढ करण्यात आलेली आहे आणि तपास आणि गुन्हे शाखा करत आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है. बिल्कुल नहीं. सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम. चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, GST की चोरी. और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड. सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे. गलत. ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं. क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं. ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं. लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं. स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन. इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन. शाम तक आपकी बिजली कट जाएगी. क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है. कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है. कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे. बेटे को फोन किया? नहीं. आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें. साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें. रुको, सोचो और एक्शन लो. मैम, योर प्री अप्रूव्ड लोन. अच्छा, लॉटरी. इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे. बिल्कुल मैम. अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा. जी बिल्कुल मैम. जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें
या इस वेबसाइट पर जाएं। नमस्कार, ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. ऑपरेशन टायगर बाबत बोलताना शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका मांडली. भाजपच्या सहकार्याशिवाय हे होऊ शकत नाही असंही ते म्हणाले आहेत. हे पहा, परवाच्या दिवशी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी बैठक घेतली. सगळेच्या सगळे खासदार 4 जण प्रत्यक्षात, 5 जण ऑनलाईन, 4 जण, 1 जण फक्त बोलणं झालं होतं म्हणून ते नव्हते. एवढं सगळं झालेलं उद्धवजींना त्यातल्या बऱ्याच जणांनी कोणी मुलाबाळाची, कोणी आई भवानीची, कोणी साईबाबांची अशी शपथ घेतलेली. आणि मला असं वाटतं सगळ्यांना संघटनेची जाणीव आहे, संघटना काय आहे माहिती आहे. एखादा नवीन आलेला वगैरे वगैरे थोडं बहुत त्याचं एखादं चुकीचं वक्तव्य, चुकीचं पाऊल असू शकतं, परंतु संघटनेचं वर्षानुवर्ष काम करणाऱ्या व्यक्तीचं असं चुकीचं पाऊल पडणं अवघड आहे. आणि म्हणून आता परमेश्वराला स्मरून शपथ घेतलेला आहे आणि आपण परमेश्वराला मानतोच. त्याच्यामुळं चर्चा जरी असली तरी मला असं वाटतं की तोच परमेश्वर जे काय करायचं योग्य करेल. छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहतूक व्यवस्थेविषयी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती देऊन हेल्मेट सक्तीसह वाहतूक नियमांबाबत त्यांनी अधिक माहिती दिली आहे. भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अपघात होऊन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरिकांचा हा मृत्यू होत असतो. आणि आणि या संदर्भामध्ये सर्व घटकांना फेटॅलिटी कमी करण्याकरता 10% कमी करण्याचं त्यांनी आपल्याला टार्गेट दिलेलं आहे. या संदर्भामध्ये माननीय पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते साहेब हे देखील गेल्या 3 महिन्यापासून रेग्युलर आढावा घेत आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणच्या आयुक्तालय असो ते किंवा डिस्ट्रिक्टचे ब्लॅक स्पॉटची पडताळणी असेल, वेगवेगळ्या डिपार्टमेंटची आपलं कोऑर्डिनेशन असेल, या बाबतीमध्ये आपलं संयुक्त नियोजन मोठ्या प्रमाणावरती चालू आहे, जेणेकरून जे मृत्युमुखी पडणारे जे लोक आहेत त्यांचा जीव वाचेल. त्याच्याकरता ज्या ज्या काही सुधारणा करणं प्रशासनाला आवश्यकता आहेत त्या पद्धतीने आपण करत आहोत. या संदर्भामध्ये आपण ज्यावेळी आपल्या जिल्ह्याचा विचार करतो आणि त्याचबरोबर आयुक्तालयामध्ये शहराचा विचार करतो, तर त्या संदर्भामध्ये काल गेल्या अनेक वर्षापासून आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटला, म्हणजे त्याच्यामध्ये महानगरपालिका असेल, कलेक्टर ऑफिस असेल, PWD असेल, त्याचबरोबर वर्ल्ड बँक असेल, GPPR, MGPची कामं चालू असतील, सगळ्या डिपार्टमेंटला ज्या ज्या काही गोष्टीची सुधारणा करायची असेल, म्हणजे ते प्रत्येक बाबतीमध्ये असेल, म्हणजे रस्त्यावरचे खड्डे असतील, ट्रॅफिकचे सिग्नल असतील, नो हॉकर झोन असतील, पार्किंगची व्यवस्था असेल, त्याचबरोबर आपल्याकडे रिक्षाचे स्टँड असतील, या सगळ्या बाबतीमध्ये सविस्तर पत्रव्यवहार म्हणजे आमच्या ACP, DCP आणि माया लेवलवरती देखील केलेला आहे. त्याचबरोबर DPDC फंडमध्ये देखील या संदर्भामध्ये आपल्याला 1% रक्कम जी आहे ही ट्रॅफिक मॅनेजमेंट करता रिझर्व्ह केलेली आहे. त्या अनुषंगाने देखील आम्ही मोठ्या प्रमाणावरती आयुक्तालयाचे जे प्रस्ताव आहेत हे माननीय कलेक्टर महोदय यांना आपण पाठवलेले आहेत, ज्याच्यामुळे आम्हाला वेगवेगळी जी साधन सामग्री आहे ती प्राप्त होऊन आपण मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये या बाबतीमध्ये चांगली कारवाई करू शकतो. खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव ग्रामपंचायतचे नुकतेच प्रभाग रचना पार पडली. यात प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 5 मधील सर्वसाधारण आरक्षणावरती तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. ग्रामपंचायत अधिनियम 1958-59 नुसार ग्रामपंचायतच्या निवडणुका होत असताना खुलताबाद तालुक्यामध्ये 26 ग्रामपंचायतच्या निवडणुका होत आहे आणि त्या निवडणुकाचं वार्ड रचनेनुसार वार्डनिहाय निरीक्षण करण्यात आलं आणि त्या निरीक्षणामध्ये वार्डाची निर्मिती कशा पद्धतीने होईल, त्या वार्डामध्ये कोणते उमेदवार निवड प्रक्रियेमध्ये सहभाग घेतील असे त्याची व्यूहरचना करण्यात आली. खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव या ठिकाणी
ग्रामपंचायत वार्डच्या रचनेमध्ये वार्ड नंबर 5मध्ये एस टी समाजाचा समावेश न झाल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी सर्वसाधारणसाठी ती जागा सोडण्याचं जाहीर केलं. त्यावर आमचा आक्षेप आहे. पॅंथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आम्ही ची नोंद घेऊन तहसीलदारांना आज निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनात मागणी केली आहे की सर्वसाधारणऐवजी एस टी समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. कारण देशाच्या राष्ट्रपती ह्या एस टी समाजाच्या असल्याने संसदीय लोकशाहीचा त्या ठिकाणी गळा दाबण्याचं काम या ठिकाणाहून होत असल्याने आम्ही तो आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे. आणि तो आवाज या ठिकाणी उठवला की एस टी समाज हा ग्रामीण भागामध्ये विखुरलेला आहे. एस टी समाजाला निवडणूक काय आहे हे माहीत नसल्यामुळे त्यांची ती जागा सोडल्या जात नाही. म्हणून आमची मागणी आहे की एस टी समाजाला गल्लेबोरगाव वार्ड 5मध्ये एस टी समाजाची जागा सुटली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आपलं नाव? माझं नाव राजानंद सुरतकर. मी गल्लेबोरगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेऊन पॅंथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आवाज उठवण्याचं काम करीत आहे. सर्वसामान्याला न्याय मिळाला पाहिजे, ही माझी मागणी आहे. लोकोत्तरा महाविहाराचे महासचिव पूज्य भदंत काश्यप महाथेरो यांच्या वतीने आयोजित बालश्रामणेर प्रशिक्षण शिबिराचा समारोप मोठ्या उत्साहात धम्ममय वातावरणात पार पडला. सदर बालश्रामणेर प्रशिक्षण शिबिर पूज्य भदंत बोधिपालो महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धम्ममय वातावरणात पार पडलं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्ममय भारत करण्याच्या उद्देशाने सदर शिबिरामध्ये आठवडाभर तथागत भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मांची शिकवण देण्यात आली आहे. तक्षशिला बुद्ध विहार मुकुंदवाडी येथे गुरुवार दिनांक 11 जून रोजी बालश्रामणेर प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली होती. पूज्य भदंत बोधिपालो महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धम्ममय वातावरणात सुरुवात करण्यात आल्यानंतर आठवडाभर सदर शिबिरामध्ये धम्माचं ज्ञान सहभागी श्रमणेर यांना देण्यात आलं. सदर शिबिरामध्ये भदंत धम्मानंद थेरो, पूज्य भिक्खू विनयशील, पूज्य भिक्खू कुलदीप, पूज्य भिक्खू धम्मरत्न, पूज्य भिक्खू राहुल, पूज्य भिक्खू उपाली, पूज्य भिक्खू इदिपियो यांचे विविध विषयांवरती मार्गदर्शन झाले. कमी वयातील मुलांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारे बौद्ध धम्माचे सुसंस्कार व्हावेत, त्यांची स्मरणशक्ती वाढावी, तसेच शीलवान, सदाचारी, संयमी, मातापिता, वडीलधारी माणसे व गुरुजनांचा आदर करण्याचे गुण विकसित व्हावे, ते सर्व प्रकारच्या व्यसनापासून, पापापासून अलिप्त व्हावे, या उद्देशाने सदर शिबिर भदंत काश्यप महाथेरो यांच्या वतीने घेण्यात आलं होतं. शिबिर गुरुवार दिनांक 11 जून रोजी सुरू होऊन बुधवार दिनांक 17 जून रोजी संपन्न झालं. यामध्ये 10 ते 20 वर्ष वयोगटातील मुलांना शिबिरात प्रवेश देण्यात आला होता. त्या मुलांच्या उज्ज्वल प्रकाशमान भविष्यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याचं लोकोत्तरा महाविहाराचे महासचिव पूज्य भदंत काश्यप महाथेरो यांनी कळवलं आहे. सदर शिबिरामध्ये 50 श्रामणेर सहभागी झाले होते. तर या शिबिरासाठी सारीपुत्त विपत्सना धम्मानाग सेवाभावी संस्था, तक्षशिला बुद्ध विहार, रामनगर, संजयनगर, मुकुंदवाडी यांच्या वतीने विशेष सहकार्य लाभलं. याबरोबरच शिबिर यशस्वी करण्यासाठी आसाराम गायकवाड, अरविंद अवसरमोल, राकेश बोरकर, केशवराव गायकवाड, देवीदास सेवले, बाळासाहेब निकाळजे, सोपान मगरे, आर नेमाडे, योगेश मस्के, वंदना खरात, संगीता कंगावणे, बिजला गडवे, चंद्रकला पटेकर, सत्यशिला हेवराळे यांच्या वतीने परिश्रम घेतले आहेत. नमो बुद्धाय. दिनांक 11 जून ते 17 जूनपर्यंत तक्षशिला बुद्ध विहारामध्ये मी स्वतः बालश्रामणेर शिबिराचं आयोजन केलेलं होतं. यामध्ये उद्देश असा होता की या सुट्टीच्या कालावधीमध्ये लहान मुलांचा इतरत्र वेळ गेल्यापेक्षा धम्मकार्यामध्ये लागावा, त्यांना सद्धर्म समजावा, ते सदाचारी बनावेत, सद्गुणी बनावेत आणि बाबासाहेबाला अपेक्षित असणारे सदाचारी बनावेत. बाबासाहेबांनी सदाचाराची खूपच मोठी प्रशंसा केली आहे. आपण पाहतो की जगामध्ये अनेक विद्वान झाले, बाबासाहेब त्यामध्ये सर्वात अग्र आहेत. तर ते यासाठी पण आहेत, 22 डिग्र्या बाबासाहेबांकडे आहेत, त्यामध्ये ते निष्णात आहेत. असे असताना बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्व जर कशाला दिलं असेल तर ते नीतिमत्तेला दिलेलं आहे, सदाचाराला दिलेलं आहे. आणि त्यांनी बौद्ध धर्म त्यासाठी स्वीकारला की बौद्ध धर्मामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान जे आहे तर ते बुद्धांनी नीतिमत्तेला दिलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या त्या संकल्पनेला अनुसरून समाजातील अधिकाधिक जे काही बालक बालिका आहेत तर ते आत्तापासून जर नीतिमान बनतील तर ते एक समाजाचा मोठा एक आधारस्तंभ बनतील. आणि म्हणून या कोवळ्या मनावरती बौद्ध धम्माचे
सुसंस्कार रुजावेत या उद्देशाला अनुसरून हे बाल सामनेर शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं. पॉम्पलेट प्रसारित केल्यानंतर त्याला तेवढा प्रतिसाद नव्हता, परंतु जसजसा शिबिराचा कालावधी जवळ आला तसतसा प्रचंड प्रतिसाद मिळत गेला. पाहता पाहता 50 मुलं या शिबिरामध्ये सहभागी झाले आणि अजूनसुद्धा जे मातापिता होते की त्यांना अपेक्षा होती की आमच्या मुलाला या शिबिरामध्ये सहभागी होता यावं, त्यासाठी विनंती करत होते. अशा 15 मुलांना नाईलाजाने नाही म्हणावं लागलं, कारण की त्यांच्या राहण्याची व्यवस्था करता येत नव्हती. या गोष्टीला अनुसरून हे लहान मुलांचं शिबिर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं संपन्न झालं. हे संपन्न करण्यासाठी मला पूजनीय भदंत बुद्धिपालोजी महास्तवीर यांचं मार्गदर्शन लाभलं. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हे आयोजित केलं गेलं. या शिबिरामध्ये शिकवण्यासाठी पूज्य भदंत धमानंद थेरो, पूज्य भिक्खू विनयशील, पूज्य भिक्खू कुलदीप, पूज्य भिक्खू धमरतन, पूज्य भिक्खू राहुलो, पूज्य बनते इद्दीपयो आदी हे सर्वांनी मदत केल्यामुळे, हे टीमवर्क झाल्यामुळे हे शिबिर खूप चांगल्या प्रकारचं यशस्वी झालं. अतिशय सुंदर आणि या विहाराचा प्रशस्त परिसर, यामध्ये सर्व सुखसुविधा असताना या विहाराची जी काही संस्था आहे सारीपुत्त विपश्यना धम्मनाथ सेवाभावी संस्था, या संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष सन्माननीय आसारामजी गायकवाड, सचिव अरविंदजी अवसरमोल साहेब, देवीदास येवले, सोपान मगरे, बाबासाहेब निकाळजे, केशव गायकवाड आदी जे पदाधिकारी आहेत तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारची मदत केली. राकेश बोरकर यांनीसुद्धा आर्थिक मदत करून हे विहार सक्सेस करण्यासाठी योगदान दिलं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. पावसाळ्यापूर्वी नाले सफाईची कामे वेळेत पूर्ण करा, नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवरती कारवाई करण्याचं स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांचे निर्देश. तर वेरूळ येथील शिक्षक बोरसे मृत्यू प्रकरणातील पोलीस उपनिरीक्षकांचे अखेर निलंबन, अधीक्षकांच्या भूमिकेवरती अंबादास दानवेंची शंका. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.